नमस्कार. मी सौ सुनंदा पाटील. चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या प्राध्यापक दिलीप फडके यांच्या पुस्तकानुभव या महत्त्वपूर्ण ग्रंथातील विचार साधन या प्रकरणाचे मी वाचन करीत आहे. 1830 ते 1910 या कालखंडातील मराठी पुस्तके समजून घेण्यासाठी हे संग्राह्य पुस्तक नक्की मागवा. 1830 ते 1910 या काळात प्रसिद्ध झालेल्या काही निवडक मराठी पुस्तकांचे परीक्षण. या प्रकरणाचे नाव आहे विचार साधन. भारताच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास हा आज अर्थशास्त्रातला एक अनिवार्य भाग मानला जातो. आज या विषयाच्या अभ्यासासाठी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. इंग्रजी भाषेत तर याबद्दलची असंख्य पुस्तके आहेत. पण मराठीत देखील या विषयावरचे अनेक चांगले ग्रंथ उपलब्ध आहेत. ग्रंथाखेरीज खाजगी प्रकाशकांनी प्रकाशित केलेली अनेक नियतकालिके प्रकाशित होतात. केवळ आर्थिक विषयांना वाहिलेली दैनिके देखील प्रकाशित होत असतात. विविध शासकीय प्रकाशने केंद्र व राज्य सरकारांनी प्रकाशित केलेली असतात. रिझर्व्ह बँक किंवा योजना आयोगासारख्या अनेक संस्था अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्राबद्दलची सांख्यिकीय माहिती सातत्याने प्रकाशित करीत असतात. अलीकडच्या काळात माहिती तंत्रज्ञानाच्या प्रस्फोटाने विविध संस्थांच्या व शासकीय आस्थापनांच्या संकेतस्थळावर अर्थव्यवस्थेबद्दलची माहिती सातत्याने उपलब्ध असते. या सगळ्यांमुळे आज भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल किंवा राज्यव्यवस्थेबद्दलचे लिखाण करायचे झाले तर त्यासाठी लागणारी आधारभूत माहिती सहज उपलब्ध होते. पण ज्या काळात हे काहीही मिळत नव्हते त्या काळात भारतीय अर्थव्यवस्था व राज्यव्यवस्थेबद्दल तपशीलवार लेखन करणे हे अत्यंत कठीण काम होते. त्यामुळे 1896 साली प्रकाशित झालेले विचार साधन या नावाचे छोटेखानी पुस्तक हातात आले तेव्हा त्याच्या लेखकाबद्दल विलक्षण आदरभाव निर्माण झाला. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की हे पुस्तक कुणी लिहिले याबद्दलची कोणतीही माहिती पुस्तकात सापडली नाही. पुस्तकाच्या कव्हरवर ती नाही. शीर्षक पृष्ठावरही त्याबद्दल उल्लेख नाही. तसेच पुस्तकाच्या लेखकाने लिहिलेल्या प्रस्तावनेतही त्याने स्वतःच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. या अनाम लेखकाचे हे पुस्तक मुंबईच्या जावजी दादाजी यांनी निर्णय सागरमध्ये छापले व प्रकाशित केलेले आहे. जावजी शेठ आणि निर्णय सागर यांच्याबद्दल यापूर्वीच्या लेखामधून आपण माहिती घेतलेलीच आहे. पुस्तकाच्या विचार साधन या नावाच्या संदर्भात लेखक सांगतो की आमच्या देशबांधवास हिंदुस्थानच्या सांप्रतच्या स्थितीविषयी विचार करण्यास काही साधन असावे या हेतूने हे पुस्तक तयार केले आहे. पुस्तक 2 भागात लिहिलेले आहे. पहिल्या भागात आपली अवस्था आहे काय या शीर्षकाखाली अर्थव्यवस्थेच्या व राज्यव्यवस्थेच्या विविध पैलूंबद्दलचा विचार लेखकाने केलेला आहे. पहिल्या भागाबद्दल लेखक सांगतो की काही खऱ्या गोष्टी सांगाव्या लागल्या तर आम्हास क्षमा करावी. औषध कधी कडू असते तरी ते न रागवता समंजस माणसे घेतात. आपल्या लिखाणाने कदाचित काही जण दुखावतील हे लक्षात घेऊन लिखाणामधून कटुता निर्माण होणार नाही याची विशेष खबरदारी घेणारा लेखक आजच्या काळात दुर्मिळच म्हणावा लागेल. पहिल्या भागात राजसत्ता विभाग, लोकसंख्या, उत्पन्न, खर्च, कर्ज, शेतकी, व्यापार, दारिद्र्य, विद्याभ्यास, सैन्य, सरकारी नोकऱ्या, आगगाड्या, डाक, राज्यकारभाराच्या शहाणपणाचा गर्व, हिंदुस्थानच्या दारिद्र्याची कारणे, हिंदुस्थानचे बरे आणि वाईट व सामान्य जनावस्था अशी 17 प्रकरणे आहेत. या भागात लेखकाने म्हटल्याप्रमाणे त्या काळातली परिस्थिती कशी होती याबद्दलचे विवेचन केलेले आहे. सुरुवातीलाच हिंदुस्थानचा आकार, त्यातली संस्थाने व इंग्लंडच्या राणीच्या आधिपत्याखालील प्रदेश वगैरेंची म्हणजे भौगोलिक माहिती दिली आहे. लोकसंख्येबद्दलची सांख्यिकीय माहिती आज गमतीदार वाटावी अशीच आहे. हिंदुस्थानातील लोकसंख्या युरोपातल्या लोकसंख्येप्रमाणे वाढत चालली नाही. हे लेखकाचे मत आज भारत जगात 2ऱ्या क्रमांकाचा देश म्हणून सर्वमान्य झालेला असताना धक्कादायक व गमतीदार वाटते. पण लेखकाने ते आकडेवारीसह पटवून दिलेले आहे. 1855 ते 1881च्या जवळपास 26-27 वर्षामध्ये भारताची लोकसंख्या 18,43,10,10,000 पासून
19,87,90,000 इतकीच, म्हणजे फक्त 1.5 कोटीच्या आसपास वाढली होती. आजच्या लोकसंख्येच्या स्फोटाच्या काळात ही सगळी आकडेवारी वाचायला मजेशीर वाटणारी आहे. विशेषतः याखेरीज अलीकडे ब्रह्मदेश घेतला आहे. त्याच्या योगाने लोकसंख्या वाढली आहे. हे विधान मौजेचे वाटते. भारताची लोकसंख्या इंग्लंडप्रमाणे वाढत नाही असे सांगून त्याच्या कारणांमध्ये दुष्काळ, आगगाडी, आजारीपणात मिळणाऱ्या औषधाचे सहाय्य यासारखी दिलेली कारणे कदाचित आजच्या अभ्यासकांना पटणारी नसतील. हिंदुस्थानातील इंग्लिश सरकारचे उत्पन्न आणि खर्च आणि त्यामुळे हिंदुस्थानला झालेले कर्ज याची चर्चा केलेली आहे. 1880 पर्यंतच्या 20 वर्षात ऑस्ट्रेलियाचे उत्पन्न 223 प्रमाणे वाढले. कॅनडा याचे 158% वाढले. वेस्ट इंडिज बेटाचे 105% वाढले. सिलोनचे 80% वाढले आणि हिंदुस्थानचे 70% वाढले अशी आकडेवारी लेखक देतो. खर्चाच्या तपशिलात गव्हर्नराचा पगार आणि घरखर्च याबद्दलची आकडेवारी पाहिली की आजच्या काळातले राज्यपाल, मुख्यमंत्री आणि इतर मंत्री आपल्या बंगल्यांची आणि कार्यालयांची दुरुस्ती आणि सुधारणा करण्यासाठी खर्च करून जी चैनबाजी करतात त्याची सुरुवात कुठून झाली असावी याचा अंदाज सहजपणाने येऊ शकतो. उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ न बसल्याने सरकारला कर्ज काढावे लागते. ही केवळ आजचीच परिस्थिती आहे असे नाही. या पुस्तकात दिलेली याबद्दलची आकडेवारी मोठी उद्बोधक आहे. 1884च्या मार्च महिन्याच्या अखेरीस 161,33,110 रुपये होते. या एवढ्या मोठ्या कर्जाचे व्याज दर साल 4,56,81,320 रुपये द्यावे लागते अशी महत्त्वाची माहिती लेखक देतो. हे कर्ज काढलेले पैसे उधळले नाहीत. यातली बरीच रक्कम आगगाड्यांचे रस्ते, सडका वगैरे लोकोपयोगी कामाकडे लावलेली आहे आणि तिचे व्याज जमा होत आहे असे सांगून पुढे लेखक सांगतो की राज्यरक्षणार्थ जो यातला पैसा लागला तो मात्र हातचा गेला. तो काही थोडा नाही. इतर लढाया असोत, पण 1857 ते 58तले बंड मोडण्यासाठी 46 कोटी रुपये लागले. आपला देश पारतंत्र्यात आहे म्हणून हे कर्ज लागले असे मनात आणू नका असे सांगून लेखक इंग्लंडचे उदाहरण देतो आहे. इंग्लंड स्वतंत्र आहे ना, त्याला देखील 476,40,00,000 रुपये कर्ज आहे असे सांगून शेवटी लेखक सांगतो की मोठा रशिया असो, इंग्लंड असो की हिंदुस्थान, कर्ज असणे हे काही चांगले नव्हे. शेतकी या प्रकरणात लेखकाने हिंदुस्थानच्या शेतीच्या संदर्भात विवेचन केलेले आहे. ज्या काळात या पुस्तकाचे लिखाण झालेले आहे साधारणत त्याच काळात दादाभाई नौरोजींनी भारताच्या दारिद्र्याची मीमांसा केली. साधारणत याच सुमारास महात्मा ज्योतिराव फुलेंनी शेतकऱ्याचा आसूड लिहिला. त्यामुळे त्यांच्या समकालीन असणाऱ्या या अनाम लेखकाने शेतीबद्दल केलेले विवेचन महत्त्वाचे ठरावे. गरीब शेतकरी लोकांस लबाड सावकार बुडवितात. याकरिता शेतकऱ्यांच्या सहाय्यार्थ सरकारी पेढ्या काढाव्यात. या शब्दात शेतीची मूळ समस्या लेखक सांगतो. सुशिक्षित लोकांनी या शब्द घोकण्यात आणि पदव्या मिरवण्यात आणि चाकरी करण्यात धन्यता न मानता शेतीचा अभ्यास करावा. वेगवेगळ्या देशांमधील पिकाच्या जाती व पद्धतीची माहिती मिळवावी आणि आपल्या देशात त्या जाती आणाव्यात असे मोठ्या कळकळीने लेखक सांगतो. तेव्हा शेतीसाठी हे उपाय 1896 सांगितलेले आहेत. ते 100 वर्षापेक्षा जास्त काळानंतर आजही तसेच उपयोगी ठरणारे आहेत हे लक्षात येते. ज्या देशात स्वराज्य असते तिथली गोष्ट अगदी वेगळी असते. म्हणजे तेथे राजा आणि प्रजा यांचे नाते पिता आणि पुत्र यांच्या नात्यासारखे असते. तेथे प्रजेच्या हितार्थ वेगळी तजवीज करावी लागत नसते. परंतु हिंदुस्थानात हे नाते सापत्नाचे आहे असे लेखक सांगतो. त्यावेळी ब्रिटिश सरकारची दृष्टी कशी असेल याचा अंदाज येतो. व्यापाराच्या संदर्भात लिहिताना लेखक सांगतो की लॉर्ड मॅकॅलो यांनी पार्लमेंटमध्ये स्पष्ट म्हणून दाखविले की हिंदुस्थानातल्या लोकांनी आमचा राज्याधिकार न मानिला तरी त्याविषयी फारशी पर्वा करण्याचे प्रयोजन नाही. त्यांनी आमचा माल विकत घेतला म्हणजे झाले. या वाक्यातून हिंदुस्थानकडे इंग्रज कोणत्या दृष्टिकोनाने बघत असत हे लक्षात येते. पुढे लेखकाला माल आला
म्हणजे आयात व्यापार आणि माल गेला निर्यात व्यापार याबद्दलची सविस्तर चर्चा आकडेवारीसह केलेली आहे. आपण कच्चा माल बाहेर पाठवतो आणि तयार माल बाहेरून आणतो, त्यामुळे जी मजुरी इथल्या कारागिराला मिळाली असती ती त्याला मिळत नाही. हे देखील लेखक नोंदवितो आहे. दारिद्र्य या प्रकरणात आपल्याकडील लोक गरीब आहेत व इतर देशांच्या मानाने त्यांचे उत्पन्न खूपच कमी आहे, हे लेखक आकडेवारीसह दाखवून देतो आहे. इंग्रजी राज्याचे देशाला कोणते फायदे झाले आणि त्यापासून कोणते तोटे झाले याची अतिशय सूत्रबद्ध व मुद्देसूद चर्चा लेखकाने केली आहे. दुसऱ्या भागात आपण हे करावे काय या शीर्षकाखाली 6 भागात विवेचन केलेले आहे. त्यात भारताच्या राजकीय व आर्थिक परिस्थितीच्या संदर्भातील विविध पैलूंचा विचार करण्यात आलेला आहे. दुसऱ्या भागात 6 प्रकरणे आहेत. राजसत्ता, व्यापार, शेतकी, विद्याभ्यास, सरकारी नोकरी आणि मुख्य कर्तव्य कर्म अशा 6 प्रकरणांमधून लेखकाने हिंदुस्थानची परिस्थिती सुधारण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, त्यातही हिंदुस्थानातील नागरिकांनी काय करावे याचे मोठे मार्मिक विश्लेषण केलेले आहे. शेवटी लेखक सांगतो की बापूहो, आपल्या या राष्ट्राच्या सध्याच्या निकृष्टावस्थेचा चांगला विचार करा आणि तिथून त्यास काढावयाच्या उद्योगास लागा. आपल्या देशाची उन्नती ही एक मोठी इमारत आहे. ही बांधावयास अनेक प्रकारचे कारागीर पाहिजे आहेत. ते तयार व्हा. देशहितासाठी कळकळीने हे सगळे विश्लेषण करणाऱ्या लेखकाचे नाव अज्ञात राहते, हे शल्य मनात कायमचे राहते. कदाचित या अनाम लेखकाला नावापेक्षा कृती व त्यातून दिला जाणारा संदेश अधिक महत्त्वाचा वाटला असावा. ग्रंथसंदर्भ सौजन्य न्यायमूर्ती रानडे वाचनालय, नाशिक.